अध्याय 4 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री गुरु शिष्यांना म्हणाले, नृसिंहभान यतींचे लीला वृत्तांत श्रवण करण्यास शुद्ध चित्ताने तयार व्हा. संत साधू विद्वज्जनो, श्री गुरुलीलामृत प्राण करा. एक चीनी दाम्पत्य सुरुवात आहे. दिगंबराचार्य दीनजन कल्पतरू श्री स्वामी समर्थ महाराज जगाच्या कल्याणासाठी हिमालय पर्वतावर स्वेच्छाचारे संचार करीत होते. म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे हिमालयामध्ये जेव्हा संचार करत होते, एके ठिकाणी एक चिनी दाम्पत्य वनौषधी शोधत फिरत होते. त्यावेळी महाराजांनी भगवा वेश धारण केला होता. ते पाहून उभयता चेष्टेने मोठ्याने हसू लागले. हा भूत सैतान राक्षस असेल किंवा माणूस वृत्ती मात्र पिशाच्यमय दिसते. त्याला जादू टोना तोडगे कळत असतील. नाहक शब्दाचे तीर मारीत ते दोघे एका वृक्षाच्या आड बसून कामचेष्टा करू लागले. मद्यपान केलेले, त्यात मदांधता भारी, त्यांची संस्कारहीनता स्पष्ट दिसत होती. आपली कांता सतत संगतीस ठेवून अहोरात्र एकांत भोगणाऱ्याच्या जीवनात शेवटी आकांत निर्माण होतो हे समजून न घेता वागणाऱ्याचे नुकसान होते. तसे हे विषयप्रिय जोडपे महाराजांच्या समोरच विचित्र वर्तन करू लागले. म्हणजे हे जे चीनी दाम्पत्य होतं, जे वनौषधी शोधत आलेलं होतं, ते वृक्षाच्या मागे जाऊन कामचेष्टा वगैरे करत होतं आणि ते महाराजांच्या समोरच कसलेही भान न ठेवता ते सगळं वर्तन चालू होतं त्यांचं. परिणामस्वरूप अघटित करणी प्रत्ययास आली. स्त्रीच्या अवयवात अचानक पुरुषाकृती बदल झाला व क्षणात त्या विषयांध युगला हंबरडा फोडण्याची वेळ आली. म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरात बदल होऊन पुरुषामध्ये त्याचं रूपांतर झालं. आपण ज्यास कुत्सित वाघबाणांनी घायाळ करण्याचा प्रयत्न केला तो महापुरुष असून त्याच्या अवकृपेमुळेच हे संकट ओढवले, ही जाणीव त्या उभयतास तत्काळ झाली. ती दोघे महाराजांच्या चरणावर गडाबडा लोळत माफी मागू लागली. महाराज, अशा स्थितीत आम्ही आमच्या लोकांमध्ये परत गेलो तर त्यासारखे या जगात काही लाजिरवाणे अन्य काही नसेल. म्हणजे तर शरीरामध्ये हे झालेलं आहे आणि असंच जर स्थितीत ते आपल्या लोकांमध्ये परत गेले तर त्यांच्यावर दामुष्की येईल असं त्यांनी सांगितलं. दयासागर सद्गुरुनाथ श्री स्वामी महाराज कृपाळू होऊन म्हणाले. आता हे जे स्वामी महाराज म्हणाले, आपण जे नेहमी ऐकतो ना, स्वामी म्हणतात किंवा स्वामी म्हणाले, तर हे स्वामी म्हणाले, हे वचन नीट लक्षात ठेवा. अरे, कामविकाराने महत् क्लेशच फक्त मिळतात. विषयाचा मोह झाला तर अंतरी सारासार विचार शिल्लक राहत नाही. काम आणि क्रोध याद्वारे दुःख आणि शोकच प्राप्त होतो. जीव बंधनात पडतो. सर्वात मोठे दुःख म्हणजे देह जन्माचे सार्थक होत नाही. ज्याने काममोहाचा धिक्कार केला तोच योगी ठरला. त्यानेच खरा आनंद प्राप्त केला. अशातच विरक्ती प्राप्त होऊन ईश्वर भेटतो. ज्ञान प्राप्त होते. म्हणून विकार हे समूळ त्यागावेत. स्वामी महाराज काय म्हणतात? विकार हे समूळ त्यागावेत. काम क्रोध हे जे विकार आहेत ते समूळ त्यागावेत. प्रत्येकामध्ये विवेक विचार हा दृढ आणि निरंतर असला पाहिजे. श्री स्वामी महाराजांनी ही बोधपर वचने ऐकवल्यानंतर त्या उभयता पश्चातापाने पळून निघाले. स्वामी महाराजांनी स्वतः जे बोधपर वचने जी काही सांगितलेली आहेत ती बघा, नुसतं स्वामी म्हणतात म्हणून काही गोष्टी, हे माझ्या पदरचं आहे, ते कदाचित रेकॉर्ड पण होईल. माझं मत आहे की बरेच लोक म्हणतात स्वामी म्हणतात, तुमच्यावर मत्सर कोणी करत असेल तर त्याचं काही चांगलं होणार नाही, तुमचं चांगलं, असं काही नसतं. हे आपले आत्ताच्या पिढीचे विचार आहेत. पण स्वामींनी जो खरा विचार मांडलेला आहे तो हा आहे, ते लक्षात घ्या.
सद्गुरुराया कृपा करा, आम्हाच तारा, आमचे रक्षण करा, असे म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा त्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले पाहून भक्त काम कल्पतरू सद्गुरू दयाघन कळवळले. त्या दोघांस त्यांनी कृपादृष्टीने अवलोकिले. क्षणात त्यांची काया पूर्ववत झाली. म्हणजे स्वामींनी त्यांना फक्त कृपादृष्टीने पाहिलं, त्यांना खराच पश्चाताप झाला होता आणि ते पाहिल्यानंतर त्यांची काया म्हणजे जे काही शरीरात त्या दोघांचे बदल झाले होते ते पूर्ववत झाले. त्या चमत्काराच्या अनुभवाने ते दोघेही भारावून गेले. म्हणू लागले, भगवंता, आम्ही धन्य धन्य झालो. आमच्या देहाचे कातळे काढून त्याचे जोडे बनवून समर्थ चरणी घातले, तरी ते हे कृपागणा, आपले उपकार कधी काळी फिटणार नाहीत. परोपकार करणे, भूतदया दाखविणे हे आपले ब्रीद आहे. हो गुरुराया, निंदक कृतज्ञ असल्या लोकांवर प्रेम करणे, माया दाखविणे हे आपण्यासारख्या वरददायक दीनदयाळासच शोभते. मग समर्थांनी त्यांना आज्ञापिले म्हणजे त्यांना आज्ञा केली, त्यांना सांगितलं. तर शब्द कदाचित तसेच असल्यामुळे आपण त्याचा सोपा अर्थ जिथे जिथे तुम्हाला कळणार नाही, मला सांगावं वाटेल तिकडे मी सांगेन. आता आपल्या चीन देशी सुखाने जा, तुम्ही निश्चिंत ईश्वर तत्वाशी पावाल. मी तुम्हाला त्यांना काय सांगतं की तुम्ही आता आपल्या चीन देशी परत जा. ते फिरत फिरत हिमालयात आले होते. हिमालयाच्या त्या भागामधून त्यांना त्यांच्या देशी परत जायला सांगितलं. आणि ते कशासाठी आले होते तर वनौषधी शोधण्यासाठी आलेले होते. तेव्हा साष्टांग लोटांगण घालून ते उभयता आपल्या देशी निघून गेले. पुढे त्यांना पुत्र झाले. तेही महाराजांचे सेवक बनले. सद्गुरू लीलामध्ये रंगले असल्यामुळे ते लवकरच भवपाशातून मुक्त झाले. म्हणजे या भवपाशातून मुक्त झाले. आता दुसरं कथा आहे. आता ह्याच अध्यायात एक छोट्या छोट्या ज्या हिमालयात घडलेल्या कथा आहेत त्या आलेल्या आहेत. जेव्हा महाराज प्रथमतः हिमालयामध्ये फिरत होते. आता दुसरी कथा आहे, महाराजांनी हरिणाचे पाडस वाचवले. हिमालय पर्वतावर अन्य देशातले 4 पारधी हरिणाची शिकार करीत उदर भरणार्थ फिरत होते. एका आंब्याच्या झाडाखाली पानसाठ्याजवळ श्री स्वामी महाराज स्वानंद मेळी निमग्न स्थितीत बसलेले असताना त्या शिकाराच्या भयाने हरणाचे एक लहानसे पाडस धावतच तेथे आले. थरथर कापणाऱ्या त्या पाडसाने महाराजांचा आश्रय घेतला. भवभयहारक महाराजांनी त्या भयभीत मृगाला कुरवाळत अभय दिले. पण बेभान झालेल्या त्या पारध्यांनी गोळीबार सुरू केला. त्या भयंकर गोळीबाराचे प्रतिध्वनी त्या पर्वतावर उमटू लागले. पशु जीव घेऊन पळू लागले. पक्षीही दूर उडून गेले. संपूर्ण वातावरण कंपित झाले. त्या विचित्र प्रकाराने सृष्टी भयचकित झाली. सर्वांनी परब्रह्माचे आवाहन सुरू केले. त्या अस्वस्थ वातावरणात स्वस्थता दिसत होती ती फक्त महाराजांच्या स्थितप्रज्ञ देहावर. ती निर्भयता पाहून ते शिकारी संभ्रमात पडले. सातत्याने गोळीबार करूनही स्वामी महाराज व ते पाडस दोघांच्याही नखासही अणुमात्र धक्का का लागला नव्हता. महाराजांनी त्या व्याधांकडे पाहून त्यांच्या दिशेने 2 खडे फेकले आणि असा चमत्कार घडला की त्या दृष्ट पारध्यांच्या कुडी जिथल्या तिथे थिजून गेल्या. त्यांची तटस्थ स्थिती झाल्यामुळे त्यांना पुढे मागे खालीवर कुठेही सरकता येईना. हातातल्या बंदुकीसकट ते लाकडासारखे झाले. त्यांच्या देहस्मृतीवर अशा विचित्र परिणाम झाला की सुरुवातीला ते एकमेकांकडे टकामका पाहण्याखेरीज काहीच करू शकले नाही. आता तुम्हाला थोडंफार कळायला लागलं असेल, थोडीशी गूढता कमी झालेली असेल, कारण का प्रसंगास्वरूप
रूप आता स्वामींच्या लीलांचं वर्णन सुरू झालेलं आहे. तर दुसरं लीला आहे की ज्याच्यामध्ये स्वामींनी हरणाच्या पाडसास कसं वाचविलं त्याच्याबद्दल. ते हरणाचं पाडस शिकारी मागे लागलेलं असताना धावत धावत स्वामींच्या शरणाशी आलं. स्वामींच्या जवळ आश्रयाला गेल्यावर हिमालयामधलीच ही परत गोष्ट आहे. तर तिथे ते शिकारी अंधाधुंद गोळ्या झाडत आले, पण त्या हरणावर किंवा स्वामींवर त्या गोळ्यांचा काहीच परिणाम झाला नाही आणि महाराजांनी दृष्टी टाकतात ते जागच्या जागी थिजले, त्यांना हालचालही करता येईना. थोड्या वेळानंतर कंटाळून गेलेल्या त्या पारध्यांची रडारड सुरू झाली. त्या पारध्यांनी रडारड सुरू केली. पारध्यांचे काष्टवत शरीर, त्यांच्या हातातील बंदुका व तीर पाहता तो प्रसंग विस्मयकारक नि भयंकर दिसत होता. शेवटी ते तळमळणारे जीव पाहून परब्रह्म, परमात्मा, आत्माराम कळवळून कृपावलोकन करत ते झाले. तत्क्षणी चौघांची तटस्थता गेली व ते सावध झाले. पश्चाताप पाहून महाराजांच्या चरणावर लोळू लागले. महाराजांनी त्यांना बोध केला व जीवनमुक्ततेचे द्वार उघडून दिले. त्यांनी महाराजांची अशी कोणती भक्ती केली होती तरी संपूर्ण शरणागती पत्करतात स्वामी कृपा झाली. बघा, म्हणजे त्यांनी काही महाराजांची भक्ती केली नव्हती, पण स्वामींची जेव्हा त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करली त्यावेळेला त्यांच्यावर स्वामी कृपा झाली. अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्णपणे परमेश्वराला आपल्याला शरण जायचं असतं, तेव्हाच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते. ते पारधी श्री स्वामी महाराजांची स्तुती गाऊ लागले आणि आम्ही मतिहीन मदांध आहोत. विरोध करण्याची चूक आम्ही केली. आमचे अपराध फार झाले. आता दुराचार केला. आमचे अपराध फार झाले आहेत. आता दुराचार केला. हरणासाठी आपणालाही मारण्याचा उन्मत्तपणा, निर्दयपणा केला. कारण का बरोबर, त्यांनी हरणावर आणि स्वामींवर त्या गोळ्या चालवल्या होत्या. आमच्या हातून महापाप झाले आहे. सर्व शास्त्रे हेच सांगतात की नाहक कुणास त्रास देऊ नये. बघा, हे माहीत असूनही अन्यायाने वागलो. समर्थांना छळण्याचे पाप आम्ही केले तरी दयाघन स्वामींची कृपादृष्टी ढळली नाही. आम्हाला फार मोठे शासन झाले पाहिजे तरी आपण दयाळू त्रिभुवन पालक आम्हावर प्रसन्न झाला. असं ते स्वामींची स्तुती करतात. तेव्हा महाराज अभयदान देत म्हणाले, सर्वांवर निष्काम बुद्धीने प्रेम करा. सत्य व स्वधर्माचे संरक्षण करा. स्वामींचं हे जे वचन आहेत हे स्वामी म्हणाले. स्वामी काय म्हणालेत बघा, स्वामी म्हणाले, स्वामी म्हणतात, तर स्वामी काय म्हणतात इथे. आणि मूळ ह्या ग्रंथात सुद्धा ना हे जी वाक्य आहेत ना ती अशी छापतेवेळी सुद्धा छपाईमध्ये अगदी ठसठशीत अक्षरात छापलेले, जेणेकरून आपल्याला ते स्वामींच्या तोंडचे वचन आहेत, मुखातले शब्द आहेत हे कळावे. तर स्वामी हे सगळं म्हणत आहेत बघा. मी तुम्हाला म्हणालो होतो ना स्वामी काय म्हणतात, काय नाही म्हणतात किंवा स्वामी म्हणतात, ते आपल्याला आज कळणार आहे. तर ह्या सगळ्या ओळी आहेत ना, ह्या तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा. आपल्या रोजच्या जीवनात जमतील तेवढ्या स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कारण का खूप कठीण असतं असं जीवन, असं सन्मार्गाच्या मार्गावर चालायचं. सर्वांवर निष्काम बुद्धीने प्रेम करा. सत्य व स्वधर्माचे संरक्षण करा. ही गुरुआज्ञा पाळण्याचे अभिवचन देत ते आनंदाने निघून गेले. श्री गुरूंना, वेदांनाही दयासागर ही पदवी दिली. त्यांच्या कृपावत्सलतेचा, दयाघन रूपाचा प्रत्यय हा असा येतो. नंतर निर्भय झालेले पाडस मोठ्या करुणामय नजरेने भक्तवत्सल श्री स्वामी महाराजांकडे टकमक पाहत बसले होते. तेवढ्यात भयभीत झालेली त्याची त्या वत्साची माता हरिणी मोठमोठ्याने श्वास टाकीत आपल्या पाडसाला शोधत तिथे येऊन थबकली.
व्याधांनी बाळाला मारले असेल काय, ही भीती तिच्या नजरेस स्पष्ट दिसत होती. डोळ्या वाटे आसवांचा महापूर लोटत होता. थकलेली ती हरणी आम्रवृक्षाजवळ जलसाठ्याकडे तहान भागवण्यासाठी धावली, तरी तिची नजर आपल्या पाडसाला शोधत होती. व्याधाच्या भीतीने ती थरथरत होती. एकूणच त्या हरणीचे नित्य उभे राहण्याचे ठिकाण म्हणजे तो आंब्याच्या झाडाचा परिसर होता. पाहतो तो काय, महाराजांसमवेत तिचे पाडस छान खेळत होते. तिथे हरणीचा पती त्या दोघांच्या शोधार्थ येऊन पोचला. त्याला बघून यतिवर्य हसतच म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आम्हाला ओळखले नाहीस काय? गाणगापुरात तू आमची भक्ती करीत होतास. आमच्या सेवेने तू व्याधीमुक्त झालास. तुझी स्त्री शुद्ध पतिव्रता होती. मुले नातवंडे असा भरगच्च परिवार होता. पण सत्पुरुषास छळलेस म्हणून मृगजन्मास प्राप्त ठरलास. किंचित पूर्वपुण्य योगाने आपली ही भेट झाली. आता बघा कथा कशी वळली आहे ते बघा. कारण का ते हरिण पाडसाचा जीव असलेला आहे, पण ती हरिणी त्या पाडसाला शोधत तिकडे पोचलेली आणि त्या हरिणीलाही शोधत तिचा पती म्हणजे तो हरण तिथे आलेला आणि त्या हरणास संबोधून ते स्वामी महाराज मग काय म्हणाले ते बघा. अरे ब्राह्मणा, तू आम्हाला ओळखले नाहीस काय? गाणगापुरात तू आमची भक्ती करीत होतास. आमच्या सेवेने तू व्याधीमुक्त झालास. तुझी स्त्री शुद्ध पतिव्रता होती. मुले नातवंडे असा भरगच्च परिवार होता. पण एका सत्पुरुषास छळलेस म्हणून मृगजन्मास प्राप्त ठरलास. म्हणजे त्याला पुढचा जन्म हा हरणाचा का आला, तर त्याने एका सत्पुरुषाला छळले होते. किंचित पूर्वपुण्य योगाने आपली ही भेट झाली. म्हणजे पूर्वपुण्याने पुन्हा त्याची स्वामींची भेट झाली. हा संवाद चालू असताना ती हरणी येऊन पोचली. पाडसाला पाहून ती आनंदित झाली. पूर्वसंस्काराची त्यांना स्मृती होऊन वाचा फुटली. उभयता महाराजांची स्तुती करू लागले. आपण साक्षात पूर्ण ब्रह्म परमेश्वर जगदोद्धारक गुरुवर आहात. हे करुणासागरा, ज्या श्रीचरणा दर्शनाने बहुजन्माचे ज्ञान उपजले आहे. आम्ही अन्यायी आहोत हे खरे, पण आपल्या चरणस्पर्शाने निर्दोष झालो ना. सत्पुरुषाचा छळ केल्यामुळे दोष येऊन पहिला जन्म रोगग्रस्त ब्राह्मणाचा मिळाला. दुसरा जन्म बैलाचा मिळाला. शेतीकाम करता करता हाल झाले. तिसरा जन्म सामान्य जातीत झाला. तेव्हा वैदुरा नगरीमध्ये राहत होतो. तेव्हा काशी दारिद्र्य दुःख अमाप भोगले. मुलाच्या हातचा मारही खावा लागला. चौथ्या जन्मात रोगी बनून स्त्रीसह अपार कष्ट भोगले. तेव्हा काशी क्षेत्रास राहत होतो. तेथेही विचित्र पूर्वसंस्कारामुळे हातून व्यभिचार घडला. परिणामस्वरूप गाढवाचा जन्म मिळाला. हालांनी परिसीमा गाठली. कुंभाराच्या लाथा खाव्या लागल्या. सहावा जन्म सुवर्णकार म्हणून झाला. तेव्हा हस्तिनापुरी राहत होतो. तेथे धर्म सोडून लोभाने वागायचो. दरिद्री दागिने घडविताना सोन्याची चोरी करीत असे. मात्र माझी पतिव्रता स्त्री सतत साधू संतांना उदार हस्ते दान देत होती. त्यायोगे हा मृगजन्म प्राप्त झाला. आज व्याधाच्या हातून मरण निश्चित होते, परंतु गाठीशी पुरेशा पूर्वपुण्य संचय असल्याने कुळाचा नाश होण्यापासून वाचलो व समर्थ चरणांच्या दर्शनाचा लाभ झाला. महाराज, या जन्मखेपा पुरे झाल्या. मायबापा, सोडवा आम्हाला यातून. संसार हा अतिदुःखरूप असल्याचा प्रत्यय आम्हास पुरता आलेला आहे. शिंक्यावर थोडा कापूस ठेवलेला असतो.
पण खालून पाहणारा मांजराला ते सुरस लोणी वाटते. पण ते चाखून बघितल्यानंतर जसा त्याला खेद वाटून त्याबद्दल मिथ्यत्व बुद्धी पटते, ते हे तसे हे संसार सुखाचे गोडबंगाल आहे. चवदार वाटत म्हणून कुत्रा मोठ्या प्रेमाने अस्थी चघळतो, परंतु तसे केल्याने शेवटी त्याच्या तोंडातून रक्तही निघते. ते अशा हा प्रपंच सुखाचा प्रकार आहे. तेव्हा हे समर्थ जगज्जेठी आम्हाला आत्मज्ञान दृष्टी द्या, आपल्या चरणाजवळ अखंड राहू द्या. तेव्हा प्रसन्न झालेले श्री स्वामी कृपामूर्ती आशीर्वचन वदले. आता बघा, वदले म्हणजे काय, म्हणाले म्हणजे परत आता स्वामी काय म्हणाले ते आलं, त्याच्यामुळे हे ठळक अक्षरात दिले. पुढील जन्मी तुम्हाला ब्राह्मण वंशात जन्म मिळेल आणि ज्ञान वैराग्यही प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आम्ही आमच्या क्षेत्रावर लीला करीत असू, त्यावेळी भेटीस याल. तेव्हा मोक्षसुखाला प्राप्त व्हाल. मनुष्य जन्मा वाचून ज्ञानप्राप्ती होत नाही, म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी कोणता मनुष्य जन्मच पाहिजे. नवजन्म हेच मोक्ष मार्गाचे मुख्य नरजन्म हेच मोक्ष मार्गाचे मुख्य द्वार आहे. निरंतर श्री गुरुकुलवास झाला की मनुष्य जन्म सुलभ होतो. आता लक्षात घ्या, स्वामी इथे स्वतः काय म्हणालेले आहे. पुन्हा वाचतो बघा, महत्त्वाचं. मनुष्य जन्म वाचून ज्ञानप्राप्ती होत नाही. नरजन्म हेच मोक्ष मार्गाचे प्रमुख द्वार होय. निरंतर गुरुकुलवास झाला की मनुष्य जन्म सुलभ होतो. म्हणजे काय, तर आपला जीवनाचा उद्धार करायचा असेल, जन्मोजन्मीच्या या चक्रातनं जर बाहेर पडायचं असेल, तर त्याच्यासाठी मनुष्य जन्मच आहे, ज्याच्यात आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि आपल्याला मोक्ष मिळू शकतो. म्हणून आपल्याला हा जो मानवाचा जन्म मिळालेला आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पुण्यकर्म करून मोक्षाकडे वळायचं आहे. नाहीतर आपण जर तसेच वागत राहिलो, पापकर्म करत राहिलो, तर पुन्हा जन्मोजन्मीच्या फेऱ्यात अडकू आणि मग ते केलेलं छोटं छोटं पापसुद्धा आपल्याला भोगावं लागतं. एक पशु आणि यतिवर्य यांमधील हा आत्महितपर संवाद तिथेच एका गुहेत बसलेल्या तपस्वी जनांनी तटस्थ राहून मनापासून ऐकला. ते सर्वजण धावत येऊन महाराजांस समक्ष नमन करते झाले. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी परमहंस श्री स्वामी समर्थ महाराजांस गुहेतील आश्रमात चढण्याची विनंती केली. सायंकाळची वेळ झाली होती. वातावरण अति थंड होण्याचा तो समय होता. महाराज त्या दिशेने चालू लागतात. हरिणी व हरिणीने स्वतःसाठी आज्ञा मागितली. तेव्हा कौतुकाने श्री स्वामी महाराजांनी त्या तिन्ही मृगांना मस्तकावर हात फिरवला. दक्षिण प्रांतात मनुष्य शरीराने भेटाल. म्हणजे बघा, त्यांना आशीर्वाद काय दिला, तर दक्षिण प्रांतात तुम्ही मनुष्य शरीराने भेटाल असे पुन्हा म्हणाले. मग जलाशयाजवळ संध्यावंदन करून निर्मल स्वरूपात त्यांनी गुंफा प्रवेश केला. त्यानंतर त्या जलाशयात समीप आंब्याच्या झाडाखाली तो मृगांचा कळप आनंदमय वृत्तीने निर्भय होऊन विश्रांती घेत हलकेत झोपी गेला. गुहेतील सुसंवादाचे कुशलवृत्त पुढील अध्यायी श्रवण करावे. हे कथामृत सुखप्रद आहे, अखंड आनंददायी, मुक्तिप्रद आहे असे वेदोपनिषद रहस्य तुमच्याशी कथन करीत आहे. हा अलौकिक गुरुशिष्य संवाद होय. त्याची प्राप्ती करवून देणारे श्री गुरु स्वामी समर्थ हे अखंड कृपेचे भांडार आहेत. सात्विक भक्ताच्या हेतूची पूर्ती करणारे ते सद्गुरू आहेत. संत साधू जनांचे माहेर, कविवरांचे
विश्रांतीस्थान, सकल जगताचे जीवन, समस्तांचे संपूर्ण समाधान करणारे हे करुणाघन देवमूर्ती आहेत. आपल्या अंतरी अखंडितपणे त्यांचाच वास आहे. आपल्या दासाला लेखनस्फूर्तीही त्यांनीच देऊन स्वलीलांचे वर्णन करविले आहे. ब्रह्मनिष्ठ वामनारचित वेदशास्त्र पुराणसंमत असा 4था अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आता आपला गुरुलीलामृताचा 4था अध्याय इथे संपलेला आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.